पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठमोठे बुरुज ढासळले, मात्र आपण वादळात दिवा लावला असं वक्तव्य शिवसेना हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील माने यांनी केलेलं आहे। हातकणंगलेची निवडणूक लढली आणि ती जिंकली असंही ते म्हणाले। तर राजू शेट्टी शेतकऱ्यांसाठी लढत नव्हते तर खासदारकीसाठी लढत होते असं म्हणत सदाभाऊ खोतांनी राजू शेट्टींना टोला लावलाय। पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठमोठे बुरुज ढासळले, आपण वादळात दिवा लावलाय। सकाळी तर भाऊ अशी परिस्थिती निर्माण होती, अण्णा गुलाल दुपारपासूनच विरोधक लावून फिरत होते। आम्हालाच कळलं अजून इलेक्शनच्या फेऱ्या बाकी होत्या, मशाल पेटली म्हणून सांगत होते। संध्याकाळी पाऊस 5 वाजता पडला आणि मशाल भिजून गेली। हे आपण महाराष्ट्राने या ठिकाणी पाहिजे। जी गुलालात रंगली होती ती ज्योतिबाला जाऊन आलो म्हणून सांगत जो माणूस म्हणत होता मी अपक्ष राहणार आहे, मी कुणाच्याच आघाडीत जाणार नाही, मी शेतकऱ्यासाठी लढतोय आणि शेतकऱ्याचा उमेदवार आहे, त्या माणसानं महाविकास आघाडीला जयंत पाटील साहेबांना बंटी पाटलाला लिहून दिलं तर की मी तुमचाच गुलाम राहणार आहे, फक्त आता मला नुसता पाठिंबा द्या आणि शेतकऱ्यांना सांगतो यांच्या विरोधात लढायचं आहे। म्हणजे त्यानं उघड बोलला आणि म्हणून निश्चितपणानं राजू शेट्टी हा शेतकऱ्यासाठी लढत नव्हता तर हा खासदारकीसाठी लढत होता, हे आता स्पष्ट झालेलं आहे। त्याला शेतकऱ्याचा काही देणा घेणा नव्हता।